नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला आता सुरुवात झालेली आहे। जुलै व ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे ज्या महिलांना अजूनपर्यंत मिळाले नाहीत अशा महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकूण 4,500 रुपये हे त्यांच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या खात्यावर जमा केले जाणार आहे। तुम्हाला जर माहिती नसेल आपल्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला सर्च बारमध्ये ही आधार ही वेबसाईट सर्च करायची आहे। 1 नंबरलाच वेबसाईटची लिंक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया। तर या वेबसाईटवर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता येथे माय आधार या टॅबवर क्लिक करून तुम्हाला आता बँक सेटिंग स्टेटस हा पर्याय शोधायचा आहे। तर बँक सेटिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचा असा काही हा इंटरफेस ओपन होईल। तर तुम्हाला आता इथे तुमचे आधार कार्ड हे लॉग इन करायचे आहे। तर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी जे काही थंबचं निशाण दिलेलं आहे त्या खालील लॉग इन पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आता एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इंटर OTP या ठिकाणी तुम्हाला आता टाकून घ्यायचा आहे। तर OTP टाकल्यानंतर तुमची आधार कार्डची प्रोफाईल ही आता ओपन झालेली आहे। तर स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता तुमची प्रोफाईल, तुमचे आधार कार्ड हे ओपन झालेले आहे। तर इथे तुम्हाला आता भरपूर असे ऑप्शन दिसतील, त्यापैकी तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस या पर्यायावर तुम्हाला आता क्लिक करायचे आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे आणि याच बँक खात्यावर तुमचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे 4,500 रुपये हे येणार आहेत। तर कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। तर तुमचा आधार नंबर इथे तुम्हाला दिसेल, त्यानंतर बँक नेम, तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक आहे त्या बँकेचे नाव तुम्हाला इथे दिसेल, त्यानंतर बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह। तर ॲक्टिव्ह जर असेल तर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे असे समजायचे, आणि जर इनॲक्टिव्ह असेल तर तुमच्या आधार कार्डला कोणतीही बँक लिंक नाही। तर अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचे, जवळच्या तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आणि पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचे सेविंग बचत खाते उघडायचे, कारण पोस्टाच्या खात्याला DBT हे लवकर लिंक होऊन जाते। त्यामुळे तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे काही येणारे हप्ते आहेत ते हप्ते तुमच्या पोस्ट ऑफिस याच खात्यावर तुमचे जमा होतील। त्यानंतर इथे लास्ट अपडेट डेट, तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक कधी केलेले आहे तर याची इथे तारीखसुद्धा इथे दिलेली आहे। आणि तुमच्या आधार कार्डला कोणतीही बँक लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेमार्फत 1ही रुपया मिळणार नाही। तर तुम्ही तत्काळ तुमच्या बँकेत जा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते उघडून घ्या आणि आधार कार्डला बँक लिंकिंगची प्रोसेस ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळून जाईल। तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।